शिक्षकांची पदे विकून सरकारी तिजोरीवर डल्ला मारणे हा महाराष्ट्राचा सन्मान आहे का? नाशिक जळगाव मधील 190 कोटींच्या शिक्षण भरती घोटाळ्याचा पर्दाफाश करणारा हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडणार आहे. शिक्षण भरतीवर कडक बंदी लागू असताना जुन्या तारखा आणि बनावट आदेश तयार करून शेकडो कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर नियुक्ती केली जाते आणि सरकारी तिजोरीमधून तब्बल 190 कोटी रुपयांची लूट केली जाते. हा महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेवर पडलेला दरोडा आहे. जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्या अटकेनंतर नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 4 जिल्ह्यातील हे रॅकेट उघडकीस आलेले आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे जेव्हा राज्यातील लाखो डीएड, बीएड आणि टीईटी उत्तीर्ण झालेले सुशिक्षित तरुण नोकरीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते, तेव्हा सिस्टममध्ये अशा प्रकारची बनावट आयडी बनवून करोडो रुपये लुटले जात असताना राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री काय करत होते? राज्यामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये एवढा मोठा रकमेचा कोट्यावधींचा भ्रष्टाचार होत असताना राज्याच्या गृहमंत्र्याला आणि मुख्यमंत्र्याला काहीही माहिती नाही. मुख्यमंत्र्यांच्या आणि शासकीय यंत्रणेच्या डोळ्या देखत एवढा मोठा बजेट पास कसा काय झाला? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. सर्वात महत्वाची आणि संतापजनक बाब म्हणजे जेव्हा जनता या भ्रष्टाचाराविरोधामध्ये आवाज उठवतात, सरकारला प्रश्न विचारतात, तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की हा महाराष्ट्राचा अपमान आहे, तुम्ही महाराष्ट्राचा अपमान करू नका. म्हणजे जेव्हा हे भ्रष्टाचार करतात तेव्हा हा महाराष्ट्राचा अपमान होत नाही, पण जेव्हा आपण त्यांना दाखवून देतो की तुम्ही भ्रष्टाचार करत आहात, जर आपण असं बोललं तर तो महाराष्ट्राचा अपमान होतो. महाराष्ट्राच्या तिजोरीवर डल्ला मारणे, तरुण शिक्षकांचे भविष्य विकणे आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणे हा खऱ्या अर्थाने छत्रपतींच्या महाराष्ट्राचा अपमान आहे. स्वतःच्या भ्रष्ट कामावरून लक्ष हटवण्यासाठी महाराष्ट्रद्रोहाचा मुखवटा ओढणे आता थांबवलं पाहिजे. नाशिक गुन्हे शाखेने केवळ एका अधिकाऱ्याला अटक करून किंवा कागदपत्रे जप्त करून हा तपास थांबवता कामा नये. या महाघोटाळ्यामागे असणारे बडे संचालक, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय आश्रय देणारे सूत्रधार शोधून काढणे ही काळाची गरज आहे. या घोटाळ्यातील प्रत्येक दोषीवर कडक कारवाई झालीच पाहिजे, कारण हा प्रश्न केवळ 190 कोटी रुपयांचा नसून महाराष्ट्राच्या शिक्षणाच्या गुणवत्तेचा आणि हजारो सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या भवितव्याचा आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे की भ्रष्टाचार करणे? यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका की देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाची कामे संपूर्ण महाराष्ट्राला कळायला हवी.